महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना सुपारी बहादूर अशा पद्धतीनं अत्यंत खालच्या पातळीवरती जाऊन टीका करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवरती आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अकोला या ठिकाणी गाडीवरती हल्ला केलेला आहे. मुळामध्ये अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांनी अजित पवारांवरती पुण्यामध्ये ज्या पद्धतीनं टीका केली त्याला प्रत्युत्तर देताना असं म्हटलं होतं की सुपारीबाज लोकांनी अजित पवार यांच्यावरती टीका करू नये. ज्यांनी विश्वासार्हता गमावले त्यांनी अजितदादावरती टीका करण्याची त्यांची पात्रता नाही. यावरती महाराष्ट्र सैनिक अत्यंत रागावला होता. अमोल मिटकरी यांच्यावरती संपूर्ण महाराष्ट्रातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते त्या ठिकाणी टीका टिप्पणी करत होते आणि शेवटी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अकोला जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी अमोल मिटकरी सर्किट हाऊसवरती आलेले आहेत हे कळताच त्या ठिकाणी जाऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अमोल मिटकरी यांची इनोवा ही गाडी त्या ठिकाणी फोडलेली आहे. त्याचबरोबर त्यांच्या दालनामध्ये जाऊन त्या ठिकाणी अमोल मिटकरी यांना जाब विचारण्यासाठी सुद्धा महाराष्ट्र सैनिकांनी धाव घेतली होती. परंतु त्या ठिकाणी अमोल मिटकरीचे कार्यकर्ते यांनी त्या ठिकाणी हे प्रकरण समोरासमोर येऊन शांत केलं आणि त्यानंतर मात्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अमोल मिटकरी विरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते अशा पद्धतीचं वार रंगलेला आहे. सर्वत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांच्या स्टेटसवरती ह्या गाडी फोडीचा समर्थन करणारे स्टेटस सद्यस्थितीला दिसत आहेत. मुळात अमोल मिटकरी यांची राज ठाकरे यांच्यावरती ही टीका करण्याची पहिली वेळ नाही. अनेक वेळा राज ठाकरे यांच्यावरती अमोल मिटकरी यांनी टीका केलेली आहे. मुळात राज ठाकरे आणि अजित पवार हे महाराष्ट्राचे मोठे आणि दिग्गज नेते आहेत. हे दोघे नेते एकामेकावरती वर्षानुवर्ष टीका जरी करत असले तरी महाराष्ट्राच्या दृष्टीनं हे नेते अत्यंत महत्त्वाचे आहेत. परंतु कुठेतरी राज ठाकरे यांच्यासारख्या दिग्गज नेत्याला अमोल मिटकरी सारख्या एका सामान्य पदाधिकाऱ्यांकडून अशा पद्धतीची टीका केली जात असल्यामुळं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना ही टीका जिव्हारी लागल्याचं बोललं जात आहे. मुळात अमोल मिटकरी यांनी सुपारी बहादूर त्याचबरोबर राज ठाकरे यांना पोपट त्याचबरोबर अनेक भाषेमध्ये त्या ठिकाणी वेळोवेळी डवसण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर अमोल मिटकरी इतरही अनेक महाराष्ट्रातील नेत्यावरती अशा पद्धतीने टीका करत आहेत. परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मनसे पॅटर्न हा इतरांच्या तुलनेमध्ये वेगळा आहे. मनसेचे पदाधिकारी सहसा कोणत्याही राजसाहेबावरती झालेली टीका सहन करत नाहीत आणि त्याच टीकेचा कडेलोट आज त्या ठिकाणी अमोल मिटकरींची गाडी फोडल्यानं झालेला आहे. यानंतर अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया देत असताना असं म्हटलेलं आहे की आम्ही या सर्व पदाधिकाऱ्यांवरती त्या ठिकाणी FIR नोंदवू. त्यानंतर अविनाश जाधव यांनी अत्यंत खुल्या मनानं मनसेच्या कार्यकर्त्यांचं समर्थन करताना असं म्हटलेलं आहे की FIR आणि केस आमच्यासाठी नवीन नाही. तुम्हाला जे काही करायचं आहे ते करा, परंतु तुमच्यात जर का धमक असेल हिंमत असेल तर समोर येऊन तुम्ही भिडा. तुम्हाला दाखवतो महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजे काय आहे आणि राजसाहेब ठाकरे यांच्यावरती केली जाणारी कोणतीही टीका कोणत्याही वेळी आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहन करणार नाही असा सज्जड दम आणि इशारा मनसेनेचे नेते अविनाश जाधव यांनी दिलेला आहे.